सेक्युलर मूवमेंटचे सदस्य, राज्यकारणी सदस्य आदरणीय अरुण देशमुख सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी सेक्युलर मुवमेंटच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव साजरा होत असताना त्यानिमित्त एक व्याख्यानाचा कार्यक्रम दलित मित्र विठ्ठलराव साठे आणि दया हिरगाळे यांचं आंबेडकर चळवळीमधील योगदान या विषयावर मान्यवरांकडून आपण या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात सेक्युलर मुवमेंटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष साहित्यिक प्राध्यापक गौतममित्र कांबळे सर, तसेच सेक्युलर मुवमेंटचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष भरत शेळके साहेब, अरविंद निकाळे साहेब, पद्माकर धेनर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर कांबळे आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक माजी न्यायाधीश डी के सोनवणे साहेब, डी एम चव्हाण मामा, चिंतामणभाई गांगुर्डे आणि सर्व मान्यवर बंधूंनो, आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यापाठी एक हेतू होता की मातंग समाजातील अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असताना नेमका मातंग समाजातील तरुण हा कुठे चाललेला आहे. मला यानिमित्त एक आठवण सांगायची वाटेल की या डॉक्टर आंबेडकर नगरामध्ये कॉर्पोरेशनच्या निवडणुका पार पडत होत्या. मार्क्समध्ये काम करणारे मनोहर केदारे हे त्यावेळेस निवडणूक लढवत होते आणि ऐन दुपारी भर उन्हामध्ये त्यांच्या प्रचाराची सभा होती आणि राजाभाऊ ढाले त्या सभेला उपस्थित होते. राजाभाऊ ढाले भाषण करत होते आणि त्याच ठिकाणाहून विठ्ठलराव साठे जात होते आणि राजाभाऊंनी त्यांना बघितलं जाताना आणि राजाभाऊ त्यांना उद्देशून बोलले की विठ्ठलराव साठे 1972 साली आपलं काय ठरलं होतं आणि आज तुम्ही कुठे चालणार, हा सवाल त्यावेळेला राजाभाऊ ढालेंनी विचारला. आजही हा प्रश्न या माध्यमातून आम्ही विचारत आहोत की आपली जी काय वाटचाल आहे ती कुठल्या दिशेने चालू आहे. एका बाजूला इथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी लिखाण केले, ज्यांनी साहित्य निर्माण केलं, त्या अण्णाभाऊ साठेने या व्यवस्थेवर दगड फिरकावणारे नायक त्यांच्या साहित्यातून उभे केले. परंतु आज आपण बघतोय त्या समाजामध्ये किंवा त्या समाजाला चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन केलं जात आहे. त्यांच्या समोर आदर्श कुठले उभे केले जातात तर लवजी वस्ताद साळवेंचा आदर्श त्यांच्या समोर उभा केला जातो. आमचा प्रश्न आहे की त्यांच्या समोर मुक्ताबाई साळवेचा आदर्श का उभा केला जात नाही. या मुक्ताबाई साळवेने तेव्हाच्या परिस्थितीवर जे लिखाण केलं होतं, पेशवाईमध्ये दलितांना कुठल्या प्रकारच्या हाल अपेक्षा भोगाव्या लागतात त्याच्यावर जे त्यांनी लिखाण केलं होतं, त्या मुक्ताबाई साळवेला आदर्श म्हणून मात्र समाजासमोर का उभं केलं जात नाही. परंतु ही जी व्यवस्था या देशाला मला वाटतं एक रोग लागलेला आहे. तो रोग मला वाटतं ते आमच्यामध्ये देखील पोहोचवतात की या देशाला महापुरुषांना जातीमध्ये विभागण्याचा रोग लागलेला आहे. ज्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंना देखील जातीमध्ये विभागले गेले. अण्णाभाऊ साठे सोडा, मी तर म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो महामानव ज्यांचा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये पुतळा लावला जातो आणि त्या पुतळ्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज असं नाव दिलं जातं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील जातीमध्ये विभागले गेलेले आहे देशामध्ये. तर म्हणून बांधवांनी मी अधिक काही बोलणार नाही. आमचे मान्यवर या ठिकाणी आपणास मार्गदर्शन करणार आहे. तर मी एवढंच सांगेन की आपण सर्व ही जी काय व्यवस्था या देशामध्ये इथल्या सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेली आहे तिला छेद देण्यासाठी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समताधिष्ठित विचारांनी तिला छेद देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन याच्या विरोधात लढा उभारला पाहिजे एवढंच मला वाटतं. मी अधिक काय न बोलता मला वाटतं हीच खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंना अभिवादन ठरेल. मी अधिक काय बोलत नाही, इथे सांगतो जय भीम जय बुद्ध देवा.